First concept, insurance, the main introductory part. From today, we are study the remaining concept like characteristics and let's start today's concept purpose and needs of insurance. So what are the needs? The main need is to reduce risk. जैसे कि मैंने last lecture I am explaining. The main work is to reduce risk. Here the explain the briefly the purpose and needs of insurance. Okay, the briefly concept are the risk only means there are the possibility of loss, damage, possibility of loss or damage. Possibility is words को उसने use किया. अब why word is use of possibility explaining in the third or fourth line. Listen here. The damage may or may not be happen. Insurance is done against the possibility that the damage may happen. There has to be the uncertainty about the risk. वो risk के लिए ऊपर नहीं, जो होगा उसके ऊपर है. It means they are the word possibility implies the uncertainty. Insurance revalue only they are the uncertainty. जो नहीं होना चाहिए उसके जो होने के चांस कम होते हैं उसके ऊपर इंश्योरेंस निकाला जा सकता है. लेकिन जो हो ही ना जो होने वाला है, फॉर एग्जांपल ओवर रेनफॉल की वजह से हमारे क्रॉप्स है वो खराब हो जाते हैं, सीड्स खराब हो जाते हैं, तो इसके ऊपर इंश्योरेंस नॉट अलाउ. इंश्योरन्स कंपनी इनके ऊपर कधी पॉलिसी कधीच नाही बनवणार. ते बी बियाणे खराब होण्यावर कधी पॉलिसी बनवणार नाहीये, कारण की त्यांना माहिती आहे प्रत्येक वर्ष जास्त पाऊस लागला की ते होऊ शकतो. ऍज कम्पेअर टू अर्थक्वेक कधीतरी येणार आहे. तर अर्थक्वेक कधीतरी येणार आहे, त्याने कुठली तरी एकच बिल्डिंग पडणार आहे, त्यामुळे अर्थक्वेकवर ऍक्ट ऑफ गॉडच्या अंडर ते तुम्हाला रजिस्ट्रेशन देऊ शकतात. कारण की पूर्ण इंडियाचं आपण अर्थक्वेक रिगार्डिंग टू द नॅचरल क्विक नॅचरल हजार्डसच्या अंडर जर इन्शुरन्स काढले तर प्रत्येक जागी अर्थक्वेक येते, कुठल्या तरी एक सिलेक्टेड जागी अर्थक्वेक येतो आणि तिथलं आपल्याला पेमेंट करायचं, मिनिमम पेमेंट आहे इन्कम. त्यावरूनच त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे जनरेटेड. अँड दिस कॅरेक्टरिस्टिक्स आर फर्स्ट शेअरिंग ऑफ रिस्क. Sharing of risk. Insurance is devised to share a financial losses which may be on the individual or his family on happening of specified event. This event may be death or breadwinner to the family in the case of life insurance. The life insurance death वर depend होणार आहे का, कारण की insurance is depend on the life, not on the death. Okay, as compared to the marine insurance is a depend on the marine insurance कशावर आहे, it is a marine paralysis means पाण्यामध्ये होणाऱ्या गुतीसाठी आहे. As compared to fire insurance for fire, accidental insurance for accident, not on the other part. तो शेअर करतो रिस्क, पण कुठल्या प्रकारचा, ज्या प्रकारचा होणार आहे आणि झालं तर, नाहीतर मग तो तुमच्या रिस्कवर डिपेंड नहीं है. Then cooperative device. Cooperative का कारण की cooperate करतो तो bearing the losses. ना जैसे का मैंने माना नहीं. The most important features of event. The most important feature of event insurance plan to the cooperative large number of persons who is effect agree to share of financial losses arise due to the particular risk which is insured. तो कशावर आहे, जे इन्शुअर केलेलं आहे त्याच्यावर. इट मीन्स तुम्हाला तो आधीच लिस्ट बनवून देणार आहे की कुठली वस्तू बाद झाली, कुठली वस्तू खराब झाली, विच पार्ट आर डॅमेज फ्रॉम युअर पर्टिक्युलर बॉडी, इन्शुरन्स ऑफ दॅट कमोडिटी. त्याच्यात आउट ऑफ द एनी बॉडी आर दॅट नो इन्शुरन्स क्लेम. ओके, एनी इन्शुरन्स वुड बी compensation all those losses from his own capital. And the compensation कशावरून आहे, होस्ट कॅपिटल. So by ensuring underwriting the large number of persons. तो कशावर असतो, अंडरलाईन असतो लार्ज नंबर ऑफ पर्सन्स विथ खूप लोकांकडे काउंटेबल असतो. ही इज एबल टू पे द अमाउंट ऑफ लॉस लाईक ऑल कोऑपरेटिव्ह डिव्हाइस. आणि तो रेडी असतो ते कॅपेबल पे करायला. ओके, देन द नेक्स्ट पॉइंट इज व्हॅल्यू ऑफ रिस्क. द नेक्स्ट पॉइंट इज व्हॅल्यू ऑफ रिस्क. रिस्क यांचा व्हॅल्यू केला जातो, काउंट केला जातो, तेवढ्याच काउंटेबल व्हॅल्यूचे पेमेंट दिली जाते. इट मीन्स तुम्ही म्हणा की अर्थक्वेक मध्ये माझं 17 लाखाचं 50 लाखाचं घर गेलं, नो कॅल्क्युलेशन 50 lakhs पेमेंट आर डन. त्या घरातून जी रियूज मटेरियल असेल त्याला ऍज अ सेल्वेजेस आधी डिडक्ट केलं जाईल. ऍज अ सेल्वेजेस
तुमच्या अकाउंटशी डिडक्ट केलं जाईल. रिमेनिंग अमाऊंट आर पेड. बघा त्याने कसं बोललेलं. The risk is evaluated before insurance to charge the amount of share and insure. Here the called consideration of premium. कशावर आहे आणि ते जेवढं तुम्ही रिस्कचं अमाऊंट मागणार आहात, the payment amount as a premium amount is high. तुम्ही लो इंटरेस्ट लो इन्कम मागितलं in future maturity period, the premium is low. If your expectation is high amount from insurance company, then premium is high. Okay. So the probability loss in calculated is the time of insurance. The payment of contingency. Contingency is the payment of the payment made by the certain contingency insured. If the contingency occur payment is made since the life insurance contract is the contract of certainty, because the contingency is the death of expire of term will be the certainty occur. The payment of certains may not be occurred, so the contingency occur payment is made, otherwise is not amount. It means मी आधीच तुम्हाला व्हाईट बोर्डवर एक्सप्लेन केलं होतं की 3 ते 4 जणांचा एक्सपिरियन्स तुमचं सेम पॉलिसी काढली गेली. ते 4 ते 5 जण एकत्र भरणार आहेत का नाही, एकाचं भरणं फिक्स असणार आहे कधीतरी, पण रिमेनिंग 3चं पेमेंट जर ते मेले नाही तर कोणाची इन्कम होणार आहे? इट इज कॉन्टेंजन्सी. कोणाची होणार आहे? For insurance company. It's called the payment at contingency. It means the depend एक कोणतरी contingent मरेल, remaining or the similar. समजलं? It is a certain types of life policy. कुठे काढली जाते? Life policy मध्ये काढली जाते. Okay? The payment is not certain due to the uncertainty of the particular contingency within the particular period. एका वेळेमध्ये सर्वच मारणार नाहीये. For example, the term insurance, then the payment of made only when death of assured. जेव्हा कोण मरेल तेव्हा देणार आहोत. सर्व एक दिवस मरणार आहेत का नाही, प्रत्येकाचं मरण्याचं वय थोडकं वेगळं असणार. देन अमाऊंट ऑफ पेमेंट. अमाऊंट ऑफ पेमेंट काय आहे? द अमाऊंट इज पेमेंट. द अमाऊंट ऑफ पेमेंट डिपेंड अपॉन द व्हॅल्यू ऑफ लॉस ऑकर ड्यू टू द पर्टिक्युलर इन्शुरन्स. पेमेंटच्या वेळी ह्या लोकांचं कधीही कॅल्क्युलेशन काय असतो की लॉस किती झालं कॅल्क्युलेट. दे आर कॅपेबल टू पे द होल अमाऊंट. ते तुम्हाला म्हणतील की आम्ही होल अमाऊंट देऊ, and also capable, but ते कधीही स्वतःचं पेमेंट इज मॅच्युरिटी अमाऊंट सेव्ह करण्याचा प्रयत्न करतात. and the saving pattern is to calculate how much loss are there and the remaining loss is calculated as a complement part. Okay. The next point is insurance is large number of insured person. Insurance company always to supply the insured person. किती लोकांचं इन्शुरन्स काढतात. The separate to loss immediately, smoothly to cheaply. The large number of persons should be insured. The cooperative of all small number of persons may also be insured, but with is the limited of small area. The cost of insurance to each number may be higher, so it may be undertaken. Therefore, to make of insurance is cheaper. स्वस्त रेट मध्ये इन्शुरन्स भेटतो तो मॅक्सिमम नंबर टेकर इन्शुरन्स पॉलिसी, बिकॉज इट इज अ रिस्क डिवाइड आहे. आपण काय इन्शुरन्स घेतो? लो कॉस्ट मध्ये आपलं हायर इन्कम होते. कुठली इन्कम? फ्युचर ओरिएंटेड. कशी? रिस्क नॉट रिकव्हरी. रिस्क रिकव्हर इन्कम होते. आपल्या होणारा फ्युचर मध्ये जो धोका होणार आहे आपल्या बरोबर त्याचं रिकव्हरी भेटतो ऍट द सम पिरियड, ऍट सम इन्स्टॉलमेंट. दॅट्स वाय द लार्ज नंबर ऑफ इन्शुरन्स पर्सन इज. Then the new point of your topic is, the next point of topic is insurance company operation. Kama, work means operation. Insurance company operation. The first insurance company operation is rate making. Rate, it means the insurance rate. Your rate of insurance refers to the pricing of insurance, which means the total premium charge must be added. आता याच्यासाठी सिंपल पॉलिसी आहे. काय पॉलिसी आहे? जसं तुमचं चार्ज असेल. लेट्स आय शेअर द व्हाईट बोर्ड फॉर द अंडरस्टँडिंग. इफ you take a health policy, health insurance, health insurance, तेव्हा health insurance येतो तेव्हा let's check age.
डिसीज काय काय चेक केला जातो, लाईफ, तुमची लाईफ किती रिमेनिंग आहे, ऍव्हरेज लाईफ किती आहे, ऍव्हरेज लाईफ 65 years. It means you take a policy on time of 40 years, the premium of life policy is high. If you can 20 years, तुमच्याकडे जास्त वेळ तुमचं प्रीमियम छोटा असणार आहे. ओके, देन आजारपण, डिसीज. ओके, डिसीज बघायला पाहिजे. डिसीजचं हेल्थ चेकअप, हेल्थ चेकअप, आणि हेल्थ चेकअप मध्ये काय चेक केला जातो, हेल्थ चेकअप मध्ये इफ यू फाउंड यू आर इन, तुम्हाला जर जास्त डिसीज आहे, your policy rate of policy is high, policy is high. Okay, तुम्हाला जो प्रीमियम जनरेट केला जातो, पेमेंट टाइम ऑफ क्लेम, तुम्हाला जर क्लेम पाहिजे असेल तर त्याच्यावरचं कॅल्क्युलेशन इज हाय असतं. ड्युरिंग द पॉलिसी पिरियड, then underwriting. What is underwriting? Underwriting is referred to the process to selection, classification, classifying and the pricing business. A statement of underwriting policies to establish policies that are consistent with the company's objective, such as acceptable classified of business and amount of insurance that can be written. A line underwriting decision concern conquering the acceptance or that can be written. पूर्ण अंडररायटिंग रिटर्न असते की आपल्याला काय काय डिसीज आहेत सर्व ह्या पॉलिसीची इट्स मेन पार्ट, आणि त्या रिटर्न मध्येच तुमचं डिसाइड होतं की तुमचं पॉलिसी प्रीमियम किती असेल. इच पर्सन पॉलिसी प्रीमियम आर डिफरंट ऍज पर दिस पर्सन डिसीज, एज एक्सेट्रा. ओके, देन द प्रोडक्शन. काय बिझनेस कंपनीचं प्रोडक्शन काय प्रोड्यूस करतात, प्रोडक्शन रिफर्स टू द सेल्स अँड मार्केटिंग ऍक्टिव्हिटी इन्शुरन्स. एक तर मार्केटिंग करायचं आपल्या न्यू पॉलिसी आणि ते पॉलिसी बनवायचं थ्रू एजंट आर ऑफ्टन रिफर टू द प्रोड्युसर. आणि इथे कोण ऑफ्टन पॉलिसी बनवते, एजंट. कारण की एजंट मार्केटमध्ये फिरत असतात, त्यांना न्यूली ऐकायला भेटतं काय काय केलं पाहिजे फ्रॉम देअर न्यू पॉलिसी आर डिटरमाइन, आणि ते पॉलिसी मध्ये डिटरमाइन केलेली मॅनेजर आर जनरेटेड. लाईफ इन्शुरन्स हॅव अ एजन्सी ऑफ सेल ऑफ डिपार्टमेंट, प्रॉपर्टी अँड लायबिलिटी इन्शुरन्स हॅव मेकिंग डिपार्टमेंट. दोन डिपार्टमेंट आहेत, एक सेल डिपार्टमेंट आणि दुसरं लायबिलिटी इन्शुरन्स डिपार्टमेंट. इट मीन्स एक तो सेल करतो, पॉलिसी विकतो, आणि एक मॅच्युरिटी बघतो. लायबिलिटी इट मीन्स लायबल पे, liable to pay. Okay, then the next point is principle of insurance. The principle of insurance, the business of insurance. The car principle is the first principle of utmost good faith. Under this principle, we are the both side. We are both side at the good at the end. आपल्याला गुड पाहिजे. इट मीन्स तुम्ही दिलेली डिटेल आणि मी दिलेली डिटेल ते इक्वल. बघा, both party, that is both party, the insured and insured should be, insured and insurer should be have a good faith towards each other. म्हणजे दोघांमध्ये बरोबर मोबदला झाला पाहिजे. Information are objective are correct, the detail are perfect, and the given identity are perfect. The insurer must provide the insured complete. Insured ने अपनी डिटेल complete दिली पाहिजे. Correct and clear information, subject to matter. The insurance company, insured must provide the insured complete. Insurance company ने पण insurance company बद्दल पूर्ण all detail दिली पाहिजे. Correct and clear information regarding to terms, condition and कशाबद्दल त्याने बोललं आहे, terms, condition and all. The principle of application to all contracts of insurance, the life, fire and marine insurance. It means कुठल्या कुठल्या पॉलिसीला फॉलो होणार आहे, लाईफ इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स अँड ऑल्सो फायर इन्शुरन्स. प्रत्येक जागी आपण परफेक्ट नॉलेज दिली, परफेक्ट आयडिया दिली, परफेक्ट डिटेल दिली तर आपल्याला टाइम ऑफ क्लेम नो एक्सक्यूज असणार. इट मीन्स इन बोथ पार्टी, इन्शुरर अँड इन्शुरर, दोघांनी परफेक्ट डिटेल दिली पाहिजे आणि परफेक्ट डिटेलचा परफेक्ट यूज झाला पाहिजे. The first principle of most important principle in the
time of calculation of income, time of calculation of इन्शुरन्स मध्ये मेन पॉइंट आहे तो ॲटमॉस गुड फेथ आहे, म्हणजे दोन्ही कडून भेटणारे डिटेल परफेक्ट पाहिजे. बिकॉज द टाइम ऑफ प्रिपरेशन ऑफ प्रीमियम यू हॅव टू नॉट सफरिंग एनी लॉसेस. जर का नंतर मिस्टेक भेटली आणि तुम्हाला क्लेम मध्ये अडचण आली, इट इज डिपेंड ऑन द बोथ पार्टी, इन्शुरर आर नॉट ॲटमॉस गुड फेथ. ते दोघांवर भरोसा नव्हता आणि त्यामुळे दिलेली डिटेल चूक होती, त्यामुळे कॅल्क्युलेशन पेपर जनरेट करण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. ओके. द नेक्स्ट प्रिन्सिपल इज प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट. इन्शुरेबल इंटरेस्ट, आपल्याला इंटरेस्ट कसा पाहिजे? इन्शुरेबल. द इन्शुरेबल इंटरेस्ट द सब्जेक्ट मॅटर टू इन्शुरन्स. कशाबद्दल आहे? इन्शुरन्स बद्दल. असं इन्शुरन्स केलं पाहिजे तो कोणाच्या मोबदल्याच्या फायद्याचा असेल. द लाईफ इन्शुरन्स इज रिफर टू द लाईफ इन्शुरन्स. इट मीन्स फायर इन्शुरन्स कशासाठी पाहिजे? फायर, आग लागण्यासाठी. आग लागण्याची वस्तू वाचवण्याचं रिस्क कमी करण्यासाठी. लाईफ इन्शुरन्स आहे तो कशासाठी आहे? तो लाईफ साठी आहे. इट मीन्स जिवंत व्यक्तीला रिस्कशी वाचवण्यासाठी. इट मीन्स कुठला आहे? डॉटर मॅरेज रिस्क आहे इन मार्केटमध्ये. दुसरं एज्युकेशनल रिस्क आहे, एक्सपेंडिचर इन एज्युकेशन. दुसरं रिटायरमेंट रिस्क आहे. ह्याच्यावर पॉलिसी बनल्या पाहिजे. नॉट ऑन द डेथ, आफ्टर डेथ अँड एक्सेट्रा. त्याच्यासाठी टर्म पॉलिसी आहे. In marine insurance, it is enough if the insurable tax exists only the time occurs on the loss. ह्याच्यावर कधी मरीन इन्शुरन्स मध्ये असा इन्शुरन्स बनला पाहिजे जो अशा टाइम कामी येईल जेव्हा मरीन लाईफ मध्ये लॉस होऊ शकतो. नाहीतर मग त्या मरीन इन्शुरन्सचा फायदा काही आहे का नाही? जस्ट टाइम पिरियड आहे, टाइम पिरियड संपलं, नो रिप्लाय इट्स नॉट कॅपेबल. देन इन फायर इन्शुरन्स, प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल कसं पाहिजे? General insurance, it must be present at the time of taking policy and also time of care policy. दोन्ही साइडने पाहिजे. The owner of the property party is said to have an insurable insurance. Okay. Then the next principle is principle of indemnity of contract. It means असा indemnity पाहिजे की दोन्ही साइडने तो हेल्पफुल असेल. Indemnity means the guarantee पाहिजे of guarantee to the put the insured and the sample person, in which the way of the period to happens to uncertainty event and insurance undertaking to making this loss. It is applicable to fire, marine and other general insurance. Indemnity of contract. Under this insurance, again agree to compare the insurance in the actual supplication. Okay. Then the next point, the principle of subrogation. What is subrogation? Subrogation means फसवणूक. As per this, the principle, after the insurance compensates for the loss due to damage to property insured, then the right ownership such as the property pass to the insurer. Insurer प्रत्येक claim त्या property owner कडेच पोहोचवला जातो. This principle is correlated with the principle indemnity on application to the contract. To indemnity contract वरूनच बनलेला हा पॉइंट आहे, principle of subrogation. Okay. The next principle is principle of contribution. आता contribution कोणाचा असतो? दोघांचा असतो, एक insurer आणि insurer. The principle is correlate to the principle of indemnity. It is applicable to the all contract indemnity. Under this principle, the insurance can be claimed to the compensation only the extent of actual loss, either from the anyone insurer for all the insurers. Principle of contribution is correlate for the principal indemnity. It is applicable to the contract of immediately. म्हणजे जेव्हा लॉस होईल तेव्हाच पेमेंट झालं पाहिजे. तो लॉस ऍज अ इन्शुरर लॉस झाला तेच क्लेम केलं पाहिजे, स्वतःने लॉस नाही केलं पाहिजे. इट मीन्स आता इन स्टडी ऑफ फायर इन्शुरन्स मध्ये एक स्टडी आहे, मी तुम्हाला सांगतो. काही कंपनी गोडाऊनला स्वतः आग लावतात आणि स्टॉक घालून टाकतात आणि मग फायर इन्शुरन्स क्लेम केला जातो. इट मीन्स इट इज सिंपल सोल्युशन टू कॅल्क्युलेट द क्लेम. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, जर का आपण स्टॉक बनवलं आणि कंपनीमध्ये आपल्या स्टॉकची डिमांड नाही आहे, तर स्टॉक तसाच पडून आहे, प्रोडक्शन होतंय, रिकवर अमाऊंट होत नाहीये. ऑन दॅट टाइम तुम्ही स्टॉकला जर फायर केलं तर फायर इन्शुरन्स क्लेम करू शकता. फायरचा पॉइंट काही सांगू शकताय, कारण की आग कशी लागते कोणी कोणाकडे रिझन नसतो. मातीची कांडी लावली संपलं.
स्पार्क केलं, इलेक्ट्रिसिटी कुठली पॉवर कट, आग लागली, संपलं. आणि त्यानंतर जे काही जमीन जातं आपण त्याचा क्लेम करून काहीतरी इन्कम जनरेट करू शकतो. इट मीन्स फायर इन्शुरन्स मध्ये प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशन हा मेन आहे. ऍडव्हान्स गुड पेड हा मेन आहे. ओके, then next point is principle of loss minimization. Principle of loss minimization. Under this principle, it is the duty of insurer to take all possible steps to minimize the losses to the insured property of the happening of uncertainty event. According to the principle of loss minimization, insurer must always try his level best. It means तुम्हाला लॉस कमी करण्यासाठी इन्शुरन्स कंपनी त्याचा वापर केला पाहिजे. तुम्हाला जस्ट इन फ्युचर जर तुम्हाला लॉस होतोय तर लॉस रिकव्हरीसाठी इन्शुरन्स नाही काढला पाहिजे, लाईक अ फायर इन्शुरन्स. ऑल पॉसिबिलिटी मेजर केले पाहिजे आणि त्या मेजरच्या हिशोबाने पॉसिबिलिटी पॉलिसी टेक केली पाहिजे आणि त्या पॉलिसीचा वापर केला. ओके, then the last point of this topic is reinsurance. Under this point, the practice of insurance transfer the portion of risk portfolio to the other party by sum from the agreement in order to reduce the likelihood of having to pay large obligation resulting from the insurance claim. The intend to reinsurance in for the insurance company to reduce the risk associated with the underwriting policy by separating risk according to alternate institution, also known as insurance for insurance, or the stop loss insurance. Reinsurance occur when the multiple insurance companies share risk by the purchasing insurance policy from other insurance to limit to the. It means, बघा थोडक्यात एक्सप्लेन करतो. इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स कोणाला देते? एक इंडिव्हिज्युअलला, तुम्हाला, मला, एक्सेट्रा. बट एवढी मोठी इन्शुरन्स कंपनीला कुठला रिस्क नाही आहे का? असतो. आणि मग तो रिस्क कव्हर करण्यासाठी ऑल्सो इन्शुरन्स कंपनी टेक इन्शुरन्स विथ अदर बिग इन्शुरन्स कंपनी. इट्स कॉल्ड इन्शुरर इन्शुरन्स. इट मीन्स बजाज लाईफ इन्शुरन्स स्मॉल कंपनी, ह्यांचा इन्शुरन्स स्वतः कंपनीचं कंप्लीट इन्शुरन्स इज टेक बाय लाईफ इन्शुरन्स. LIC कडे घेतलं नसेल. इट मीन्स बजाज लाईफ इन्शुरन्स टेकिंग द लॉस and that time it can suffering the loss, it can call to the recover this loss by life insurance. Like LIC Life. LIC Life is a big company, but त्याच्यात मोठी कंपनी गव्हर्नमेंट कंपनी कुठली आहे? LIC लाईफ इन्शुरन्स अँड कॉर्पोरेशन. तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन काय ऑफर करते यांना की तुम्ही तुमचं ऑल ओव्हर इन्शुरन्स रिइन्शुरन्स बाय मी माझ्याकडे करा. जेव्हा तुम्हाला लॉस होईल तेव्हा मी तुम्हाला हेल्प करेन. एज कम्पेअर टू इन्शुरन्स कंपनी आपल्याला काय बोलतो? माझ्याकडे इन्शुरन्स करा, जेव्हा तुम्हाला लॉस होईल तेव्हा मी रिकव्हर करेन. बट त्या कंपनीला लॉस झाला तर कोण रिकव्हर करणार आहे? अनदर इन्शुरन्स कंपनी. ओके, the contract made between the insurance company and the third party to protect the insurance company from losses. The contract provides the third party to pay for the loss sustained by the insurance company when the company makes the payment on other original contract. A reinsurance contract is a contract with indemnity, meaning that becomes effective only when the insurance company had made payment to the original policyholder. Reinsurance provides a way for the insurance company to protect itself from the financial disaster. कशासाठी केला जातो? मीन्स इन्शुरन्स कंपनी जर इन्शुरन्सचे क्लेम देता देता स्वतः लॉस मध्ये जात असेल, ऑन दॅट टाइम रिइन्शुरन्स हेल्प टू द लॉस. त्या लॉसशी वाचवण्यासाठी रिइन्शुरन्स केला जातो. ओके, here the third module first chapter is over. Third module first chapter is over. In this chapter we have studied the number of points. Which point I study in under the insurance? Introduction, important concept, purpose and needs, characteristics, insurance company operations, principles, and reinsurance.
इंट्रोडक्शन मध्ये आपण कंपनी कशी असते, इन्शुरन्स कंपनी ते काय करते, हे सर्व बघून घेतलं. इम्पॉर्टंट कन्सेप्ट मध्ये इन्शुरन्स किती इम्पॉर्टंट आहे फॉर नेशन अँड फॉर इंडिव्हिज्युअल हे बघितलं. पर्पज अँड नीड्स मध्ये इन्शुरन्सचे पर्पज अँड नीड्स काय आहेत आणि त्याला कसं फॉलो केलं जातं ते बघितलं. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या कॅरेक्टरिस्टिक्सची आपण स्टडी केली. तर इन्शुरन्स कंपनी ऑपरेशन, त्यांची ऍक्टिव्हिटी काय, त्यांचं काम काय, हे सर्व बघितले. दॅन द प्रिन्सिपल ऑफ इन्शुरन्स, काय आहे प्रिन्सिपल ऑफ इन्शुरन्स, त्यांचे प्रिन्सिपल्स काय आहेत ते बघितले. द नंबर ऑफ प्रिन्सिपल आर दॅट आणि त्याच्या हिशोबाने आपण स्टडी केली. देन लाईक ॲटमॉस गुडफेअर, इन्शुरेबल इन्शुरन्स अँड ऑल जे मेन पॉलिसी आहे, जे प्रिन्सिपल आहे त्याच्या इन्शुरन्स कंपनी वर्क करते ॲज पर द इन्शुरर अँड इन्शुरन्स, ह्याची आपण स्टडी केली. आणि त्यानंतर री इन्शुरन्स कन्सेप्ट, इट मीन्स इन्शुरन्स कंपनी स्वतःचा जो इन्शुरन्स काढतो फॉर द पर्पज ऑफ फायनान्शियल लॉस वाचण्यासाठी जो काढते त्याला काय म्हणतात, री इन्शुरन्स म्हणतात. त्याबद्दल आपण स्टडी केली. इन दिस पॉइंट here the first module first chapter is over. In this module last chapter is continuing next lecture. Okay, thank you all of you.